आज मी आले टेरेस गार्डन मध्ये आणि आज मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे जे मी मागवलंय। नमस्कार, मी स्वप्नाली प्रधान, स्वागत आहे तुमचं टेरेस टू टेबल मराठी चॅनल मध्ये। आणि आज मी आपल्या टेरेस गार्डन साठी काहीतरी मागवलंय जे मी तुम्हाला दाखवते आणि मग हे आपण कसं वापरायचं तेही मी तुम्हाला दाखवेन। तर हे बघा, सगळ्यात आधी हे एक पॅकेट आपण ओपन करूया। आता हे मी सगळं ऑनलाईन मागवलंय, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ह्याचे डिटेल्स देईन। हे मी मागवले आहेत पॅलेट्स, हे बघा छोटे छोटे। हे जे पॅलेट्स आहेत ना, हे आपल्याला ग्रो बॅगच्या खाली ठेवायचे। म्हणजे हे बघा, मी तुम्हाला दाखवते का हा पॅलेट कसा आहे। असा एक पॅलेट आहे आपला आणि ह्याला तुम्ही जर का जवळून बघितलं तर जवळून दाखवाय, जवळून जर का तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये अशी भोकं आहेत आणि हे बघा ह्याच्यात अशी जागा आहे, भोकं आहेत। म्हणजे काय होणार, आपल्याला पावसाळ्यामध्ये जे आपण ग्रो बॅग आहे ती ग्रो बॅग आपण ह्याच्यावर ठेवली तर ह्याच्यातनं सगळं पाणी जे आहे ते निघून जाईल। बरीच लोक मला विचारतात की तुम्ही टेरेसवर जेव्हा गार्डन बनवता किंवा टेरेसवर तुम्ही एवढ्या भाज्या लावता, एवढ्या मोठ्या मोठ्या ग्रो बॅग्स ठेवता, तर मग तेव्हा टेरेसचं जे आपलं म्हणजे घराची जी आपली वरची टेरेस आहे तर त्या ह्याच्यातनं लिकेज होते का त्या तुमच्या छतातनं? तर तसं नाही न व्हायला, म्हणजे ते पाणी साठलं तरच लिकेज होतं ना, कारण की असं लिकेज होणार नाही। आता पावसाळ्यात आपल्या टेरेसमध्ये खूप पाणी येतं, ते सगळं वाहून जातं म्हणून लिकेज होत नाही। तर लिकेज कधी होतं, पाणी साठतं तेव्हा। आपण ग्रो बॅग डायरेक्ट ठेवली तर पाणी साठणार नाही, ठेवली डायरेक्ट असं आपण हे बघा असे हे पॅनल्स लावले आणि त्याच्यावर ग्रो बॅग ठेवली तर त्याच्यातनं सगळं खालून पाणी निघून जाणार। पाणी निघून गेलं तर आपल्या टेरेसला काही त्याचा धोका नाहीये। तर त्यामुळे मी असे पॅनल्स मागवलेत। मला ह्या एका पाकिटामध्ये 6 आलेत पॅनल्स आणि ह्याची किंमत साधारण 500च्या आतमध्ये आहे। हे जर का मी जोडले, म्हणजे असे जोडून ठेवले तर मोठ्या ग्रो बॅग सुद्धा आपल्याला पॅनलवर राहतील। आणि जेवढं आपल्याला, आता मला जर का छोटी ग्रो बॅग ठेवायची तर मी 2च पॅनल लावेन, छोटी ग्रो बॅग ठेवेन। कुंडी ठेवायची असेल तर मी एका पॅनलवर सुद्धा ठेवू शकते। म्हणजे जसं आपल्याला लागेल ना तसं आपण हे पॅनल वापरू शकतो। तर त्यामुळे ही पॅनल्स मला खूप आवडली आहेत। आणि हे बघा, ह्याला तुम्ही असं ठेवलं तर हे म्हणजे तुम्ही जोडून सुद्धा ठेवू शकता। आता इकडे माझं हे वर खाली आहे म्हणून, नाही तर हे बरोबर जोडून राहतं, म्हणजे तुम्हाला मोठ्या ग्रो बॅग्स ठेवायला सुद्धा काहीच ह्याच्यावर प्रॉब्लेम येणार नाही। हे असे मला 6 पॅनल्स ह्याच्यामध्ये मिळाले आहेत। अमेझॉन वरून मागवलेलं आहे, मी तुम्हाला ह्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये देईन। आता मी तुम्हाला अजून दुसरी गोष्ट दाखवते। ही बघा, ही खूप इम्पॉर्टंट, मला बरेच लोक विचारतात गार्डन छान दिसतं का? छान दिसतं कारण की आपण बऱ्याचशा ह्या ग्रो बॅग्स वापरलेल्या आहेत। पण मी तुम्हाला खरं सांगू का, जर का तुम्ही ना नवीन नवीन करत असाल ना तर तुम्ही पोती वगैरे जी मिळतात ना आपल्याला, त्याच्यात सुद्धा लावू शकता। एकदा तुम्हाला छान गार्डनिंग करायला जमलं की मग तुम्ही ग्रो बॅग्स मध्ये इन्व्हेस्ट करा। आणि आता तुम्ही जर का गार्डनिंग ऑलरेडी करत असाल आणि तुम्हाला ग्रो बॅग घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये मग तुम्ही आता इन्व्हेस्ट करू शकता। ह्या ना फार लवकर खराब होत नाहीत। म्हणजे मी तुम्हाला सांगू, माझ्या काय काय ग्रो बॅग्स तर 4-4 वर्ष पण टिकल्या, काही त्याच्याहून जास्ती टिकते। आता ह्याचं जे मटेरियल आहे ना हे जाड आहे, हे त्याच्याहून जास्ती पण टिकेल। आणि ही बघा, ही अशी एक ग्रो बॅग आहे, 24x12 साईज आहे हिची। आणि ही अशी आपली छान मस्त मोठी ग्रो बॅग आहे। ह्याच्यामध्ये माती भरली की ही सरळ उभी राहते। कशी उभी राहते ते मी तुम्हाला दाखवेन। माझ्याकडे एक तयार केलेली ग्रो बॅग ऑलरेडी आहे ही, आणि ही मला खूप आवडली। ह्याचा आहे परत 4चा सेट आहे हा, आणि हा पण साधारण 500 रुपयामध्ये मला मिळालाय अमेझॉन वरनं। मला खूप कॉस्ट इफेक्टिव्ह वाटला हा, कारण की खूप चांगलं मटेरियल आहे, हे लवकर खराब होत नाही। उन्हाळा, पावसाळा, थंडी आम्ही तिन्ही ह्याच्यामध्ये ऋतूंमध्ये ह्यांना ठेवतो गच्चीवर। हे असेच असतात, भरतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या लावतो। त्यामुळे आता ह्याची मी तुम्हाला एक बॅग दाखवते जी आपण तयार केलेली आहे, आणि हे असं आपल्याला ग्रीन बॅग झालेल्या आहेत। आता हे बघा, इकडे ह्याच्यात आम्ही आळू लावलेला आहे। ही तयार केल्यानंतर बघा किती छान एकदम उभी राहिली आहे, मस्त झाली आहे ग्रो बॅग। आणि ह्याच्यामध्ये मी भरपूर आळूचे कान लावलेत जे तुम्हाला पावसाळ्यात दिसतील, कारण की अजून ते आलेले नाहीयेत।
बरं, आता तुम्हाला मी दुसरी दाखवते ग्रो बॅग. ही बघा, ही मी त्याच्याहून थोडी मोठी ग्रो बॅग मागवलेली. आता ह्याच्यामध्ये ना ही पण खूप छान आहे, मला आवडली. पण प्रॉब्लेम काय होतो माहितीये, ह्याला असं काठ्या लावून उभं करायला लागतं. तर हे सगळं करायला काठ्या तोडायला लागतात, उभ्या करायला लागतात. त्याच्यापेक्षा ती वाली जी ग्रो बॅग आहे ती जास्ती मला बेटर वाटली, कारण की त्याच्यामध्ये फक्त माती घातली की ती उभी राहते, कारण ती छोटी आहे. तर हे असं आपण एक नवीन ग्रो बॅगचं ते मला जे दिसलं ते मी अमेझॉन वर मागवलंय. तुम्हाला सुद्धा मागवायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे डिटेल्स देईन. बरं, आता दुसरं तुम्हाला अजून दाखवते मी, की जर का तुमच्याकडे अशी छोटी झाडं लावायची असतील तर अशा सुद्धा ग्रो बॅग्स मिळतात अमेझॉनवर. तुम्ही अशा सुद्धा मागवू शकता. ही एक ग्रो बॅग आपली पॅनलवर आरामशीर राहील. म्हणजे ही ग्रो बॅग ह्याच्यासाठी आपल्याला 2-3 पॅनल्स लावायची गरज नाही, एका पॅनलवर एक आरामात राहील. अशा तुम्ही ग्रो बॅग सुद्धा घेऊ शकता. आणि तुमच्या गार्डन मध्ये तुम्हाला जशी गरज असेल, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगू, मिरची ना 2 ते 3 मिरचीची रोपं सुद्धा लागतात आणि छान मिरची येते, काही हरकत नाही. वांग्याला 1 किंवा 2 रोपं लावायची ह्याच्यामध्ये. तर ते बघा, ते पण खूप छान येतं. तुम्ही जर का ग्रोथ बघितली असेल तर आपली वांग्याची मिरची झाडं बघा किती सुंदर झाली आहेत. तर असं हे मी 2 गोष्टी मागवल्या आहेत आणि त्या तुम्हीही मागवू शकता. म्हणून मी तुम्हाला आज हा डिटेल एक व्हिडिओ दाखवलाय. आता आपण गच्चीच्या गार्डनिंगसाठी अजून काही वापरणार असतो का, अजून काही गोष्टी ऑनलाईन मागवणार असू, तर हे सगळं मी तुम्हाला विथ टाइम शेअर करत जाईन. म्हणजे जसं जसं मी मागवेन तसं तुमच्या बरोबर शेअर करेन. आणि तसे आपण दोघं, म्हणजे आपण, तुम्ही आणि मी, आपण सगळे मिळून छान गच्ची तयार करू शकतात. मला असं वाटतं की ऑडियन्समध्ये खूप लोक जी आहेत ती मला विचारतात, त्यांची खूप इच्छा असते. त्यामुळे जसं जसं मी करत जाईन तसं तसं तुम्ही सुद्धा करत जा तुमचं गार्डन. म्हणून आपण ही सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी काय वापरते, कसं करते, हे सगळं तुमच्या बरोबर शेअर करते. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये गार्डनच्या किंवा रेसिपीच्या. तोपर्यंत टाटा, बाय बाय.